नमस्कार सगळ्यांना. तुझं माझं नातं भाग 8. रात्रभर पार्थला झोप लागली नाही. डोळे मिटले की त्याला अवनीचा रडका चेहरा दिसत होता. डोळे उघडले की रियाचे शब्द कानात घुमत होते. मी प्रेग्नेंट आहे आणि हे बाळ तुझं आहे. सकाळी उठल्यावर त्याला सगळं स्वप्न असल्यासारखं वाटलं. पण हॉलमध्ये बसलेली रिया, आईचा सुजलेला चेहरा आणि वडिलांच्या कपाळावरच्या आठ्या बघून त्याला सत्य परिस्थितीची जाणीव झाली. आई त्याच्या जवळ आल्या. पार्थ, तू ठीक आहेस का बाळा? त्याच्या डोळ्यातून अजूनही पाणी होतं. पार्थने फक्त मान हलवली. आई, हे सगळं खरं आहे का? मला काहीच आठवत नाहीये. कसं शक्य आहे हे? तुझी आणि रियाची कधी भेट झाली? बँकॉकमध्ये कधी भेटलात तुम्ही? आई गोंधळून विचारत होत्या. रियाला मी खूप वर्षापूर्वी पाहिलं होतं, शाळेत असताना. त्यानंतर कधीच नाही, पार्थ म्हणाला. त्याला आठवत होतं की रिया त्याच्या शाळेत होती, पण त्यानंतर त्यांची भेट कधी झाली नव्हती. तेवढ्यात राजेश देशमुख तिथे आले. पार्थ, आपण रियासोबत बोलूया. हे प्रकरण असं सोडून चालणार नाही. रिया त्यांच्या जवळ आली. बोला ना, मला काहीही लपवायचं नाहीये. रिया, तू म्हणतेस की तू प्रेग्नेंट आहेस आणि हे बाळ पार्थचं आहे, पण पार्थला काही आठवत नाहीये. तुझ्याकडे अजून काही पुरावा आहे का? बँकॉकला तुम्ही एकत्र होता, हे कसं सिद्ध करणार? राजेशने शांतपणे पण ठामपणे विचारले. रिया हसली. पुरावा? अहो काका, पुरावा म्हणून माझ्याकडे हे बाळ आहे आणि बँकॉकचे फोटो पण आहेत. तिने तिच्या फोनमधून काही फोटो काढले. ते पाहून पार्थला धक्का बसला. त्यात पार्थ आणि रिया एका रिसॉर्टमध्ये पार्टीत एकत्र दिसत होते. एका फोटोत तर पार्थ रियाच्या खूप जवळ, तिला मिठी मारल्यासारखा दिसत होता. हे हे कसं शक्य आहे? पार्थने फोटो पाहिले. तो त्या रिसॉर्टमध्ये कधीच गेला नव्हता. त्याला आठवत नव्हतं. हे फोटो मॉर्फ केलेले आहेत. मी असं कधीच करू शकत नाही, तो ओरडला. मॉर्फ केलेले? पार्थ, तू खरंच खूप चांगला ॲक्टर आहेस, पण हे फोटो खोटे नाहीत. तूच होतास माझ्यासोबत. रियाने शांतपणे उत्तर दिले. आईने ते फोटो पाहिले आणि त्यांना चक्करच आली. शिव आणि करणने त्यांना सावरलं. सगळ्यांना काय खरं काय खोटं हेच कळेना. इकडे अवनी अजूनही तिच्या खोलीत होती. डोळे सुजले होते, चेहऱ्यावर थकवा होता. तिने फोन घेतला आणि पार्थला मेसेज केला, पण तिला काहीच कळत नव्हतं की काय लिहावं. तू असं का केलंस, एवढंच तिच्या मनात येत होतं. तिने त्याला फोन लावला, पण पार्थने फोन उचलला नाही. काकू तिच्या खोलीत आल्या. अवनी, किती वेळ रडणार आहेस? असं करून काही होणार नाही. जे झालं ते झालं. तो मुलगा तुझ्या लायक नव्हता. विसरून जा त्याला. कसं विसरू काकू? आमचं प्रेम होतं. मला विश्वासच बसत नाही की पार्थ असं करेल. यात काहीतरी गैरसमज आहे. अवनी अजूनही पार्थची बाजू घेत होती. गैरसमज? ती मुलगी डोळ्यासमोर येऊन सगळं सांगत होती. पार्थच्या चेहऱ्यावरची भीती तू पाहिलीस ना? का? आणि ते फोटो? आता काय उरलंय बोलायला? काकूंनी तिला आरसा दाखवला. बघ तुझ्याकडे, काय अवस्था केलीस स्वतःची. अशा मुलांसाठी तू स्वतःला त्रास करून घेणार? अवनी आरशात बघते. तिला स्वतःचीच कीव येते. ती आरशात बघत विचार करते, माझा पार्थ तो असा नाही. काहीतरी गडबड आहे. देशमुखवाड्यात राजेशने रियाला बसवून घेतलं. रिया, तू हे सगळं आम्हाला सांगण्याआधी कोणाला सांगितलं होतंस का? आणि तू इथे आलीस कशी? कोणाला घेऊन? राजेशने शांतपणे विचारले. रिया म्हणाली, नाही, मी कोणाला सांगितलं नाही.
मला फक्त पार्थला हे सांगायचं होतं. ठीक आहे, आपण सगळे डॉक्टरांकडे जाऊ. पार्थची DNA टेस्ट करावी लागेल. सत्य बाहेर येईलच. वडिलांनी निर्णय घेतला. पार्थने लगेच होकार दिला. हो, मी तयार आहे. मलाही हे सत्य जाणून घ्यायचं आहे. मला खात्री आहे की मी निर्दोष आहे. रिया थोडी अस्वस्थ झाली, पण ती काही बोलली नाही. ठीक आहे, पण हे सगळं सिक्रेट राहायला हवं. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तुझी प्रतिष्ठा आणि आमच्या मुलाच्या लग्नाचं काय? जी मुलगी आम्ही घरी आणली होती तिच्या स्वप्नांचं काय? आई रडत रडत बोलल्या. राजेशने सुवर्णाला शांत केलं. सगळं ठीक होईल. आधी सत्य बाहेर येऊ दे. शिव आणि करण एकमेकांकडे बघतात. त्यांनाही काहीतरी वेगळं वाटत होतं. रियाची वागणूक त्यांना विचित्र वाटत होती. रिया जेव्हा बाथरूममध्ये गेली तेव्हा शिवने पटकन तिच्या फोनवर नजर टाकली. तिला दिसलं की रियाचा फोन एका मेसेजने भरलेला आहे, ज्यात एक अननोन नंबरवरून तिला "तुझं काम झालं का?" असे मेसेज आले होते. शिवने त्याचा स्क्रीनशॉट घेतला, पण तिला काही कळायच्या आत रिया बाहेर आली आणि तिने फोन हातात घेतला. "काय करतोयस तू?" रियाने रागाने विचारले. "काही नाही, वेळ बघत होतो." शिवने थाप मारली, पण त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्याला खात्री होती रिया काहीतरी लपवते. पार्थ, त्यांचे कुटुंबीय आणि रिया आता DNA टेस्टसाठी तयारी करत होते. सत्याचा क्षण जवळ येत होता, पण या सगळ्या गोंधळात अवनीचं काय होणार होतं? तिच्या मनात अजूनही पार्थबद्दल प्रेम होतं, पण विश्वास डगमगत होता. DNA टेस्टचा दिवस उजाडला. देशमुख कुटुंबावर एक प्रकारचं दडपण होतं. पार्थ पूर्णपणे शांत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. आई सतत देवाला प्रार्थना करत होत्या, तर वडील प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून होते. रिया मात्र नेहमीप्रमाणेच आत्मविश्वासाने वावरत होती. जणू काही तिला सत्याची भीतीच नव्हती. शिव आणि करण हे दोघेही पार्थच्या बाजूला होते. शिवच्या मनात रियाबद्दलची शंका वाढतच होती. तिच्या फोनवर दिसलेले ते मेसेजेस त्याला अजूनही आठवत होते. ते एका नामांकित हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी आवश्यक ती प्रक्रिया समजावून सांगितली. रिया आणि पार्थ दोघांचेही नमुने घेण्यात आले. रियाच्या गर्भधारणेची पुष्टी करणारे काही अतिरिक्त चाचण्याही करण्यात आल्या. रिपोर्ट येण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 दिवस लागतील, डॉक्टरांनी सांगितलं. तोपर्यंत तुम्ही सगळे शांत राहा. कोणताही निष्कर्ष काढू नका. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पार्थने रियाकडे पाहिलं. "रिया, खरं काय ते मला माहीत नाही, पण जर हे खरं असेल तर मी याची जबाबदारी घेईन. पण एका निष्पाप मुलीचं आयुष्य खराब करू नकोस." रिया फक्त हसली. "सत्य समोर येईलच पार्थ, मग बघूया कोण कोणाचं आयुष्य खराब करतंय ते." इकडे अवनी अजूनही तिच्या खोलीत एकटीच होती. तिने खाणं-पिणं सोडलं होतं आणि सतत रडत होती. तिचे काका-काकू तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तिचा विश्वास बसत नव्हता की पार्थ असं काही करेल. "काका, मला एकदा पार्थशी बोलायचं आहे. मला त्याला भेटायचं आहे," तिने हट्टाला पेटवून सांगितलं. "आता काय भेटणार? काय बोलणार? सगळं संपलंय अवनी. तू सत्ताला यातून बाहेर काढ." काकूंनी तिला समजावलं, पण अवनी ऐकायला तयारच नव्हती. ती म्हणाली, "मी त्याला भेटल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. एकदा तरी मला त्यांचं म्हणणं ऐकायचं आहे." शेवटी तिच्या हट्टापुढे काकांना झुकावं लागलं. "ठीक आहे,
पण मी तुझ्यासोबत येईन आणि जास्त वेळ थांबायचं नाही. अवनीच्या मनात एकच आशा होती की पार्थ तिला काहीतरी स्पष्टीकरण देईल, काहीतरी असं सांगेल ज्यामुळे तिच्या मनातील गोंधळ दूर होईल. देशमुख वाड्यात परतल्यावर शिवने करणला बाजूला घेतलं. करण, मला रियावर खूप संशय येतोय. तिच्या बोलण्यात, वागण्यात काहीतरी गडबड आहे. का रे, काय झालं? करणने विचारले. शिवने त्याला रियाच्या फोनवर पाहिलेल्या मेसेजेसचा किस्सा सांगितला. तिच्या फोनवर एक अज्ञात नंबरवरून काम झालं का असा मेसेज होता. मला वाटतं ती कोणाच्या तरी सांगण्याहून हे सगळं करते. असं असेल असे असेल तर पण कशासाठी आणि कोणी? करण गोंधळला. माहीत नाही, पण आपल्याला हे शोधायला हवं. दादाला मदत करायची असेल तर हे सत्य बाहेर आणायलाच हवं, शिवने ठरवलं. दोघेही रियाच्या हालचालीवर लक्ष ठेवू लागले. रिया अनेकदा फोनवर कुणाशी तरी हळू आवाजात बोलत होती आणि फोनवर सतत मेसेजेस येत होते. शिव आणि करणने तिची प्रत्येक हालचाल रेकॉर्ड करायला सुरुवात केली. 2 दिवसांनी अवनी तिच्या काकांसोबत देशमुख वाड्यात पोचली. तिच्या मनात भीती, आशा आणि राग अशा भावनांचा कल्लोळ होता. दारात असताना आई भेटल्या. "अवनी बाळा, तू आलीस? मला माहीत होतं तू येशील." आईने तिला मिठी मारली. "मी पार्थला भेटायला आले," अवनी म्हणाली. तिच्या आवाजात अजूनही थरकाप होता. पार्थ हॉलमध्येच बसला होता. अवनीला पाहताच तो जागेवरून उठला. त्याचे डोळे बोलत होते. त्याने तिच्याकडे धाव घेतली. "अवनी, तू आलीस? मला तुझ्याशी बोलायचं आहे." "प्लीज माझं ऐक," पार्थ तिच्याजवळ येऊन म्हणाला. "काय ऐकू मी तुझं? काय सांगणार आहेस तू मला? हे सगळं खोटं आहे असं सांगणार का?" अवनीच्या डोळ्यात पाणी होतं, पण तिच्या आवाजात एक प्रकारचा कडवटपणा होता. तेवढ्यात रिया तिथे आली. "अरे वा, तुम्ही दोघेही इथेच आहात, तर चांगली वेळ आहे." अवनीने रियाकडे पाहिले. "तू हे काय केलंस? माझ्या आयुष्याशी का खेळतेस?" रिया हसली. हे खेळ नाही, सत्य आहे. तुझं आयुष्य खराब झालंय कारण तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने माझ्याशी संबंध ठेवले, तेही बँकॉकला असताना. तू खोटं बोलतेस. पार्थ असा नाही, अवनी ओरडली. "मग DNA रिपोर्ट्स येऊ दे. मग कळेल कोण खोटं बोलतंय ते," रियाने ठामपणे सांगितले. पार्थने रियाचा हात पकडला. "रिया, तू हे काय करतेस? तुला काय हवंय?" रियाने पार्थचा हात झटकला. "मला काय हवंय? मला फक्त माझं बाळ आणि त्या बाळाचा बाप हवा आहे." अवनीला हे सगळं सहन होत नव्हतं. ती रडायला लागली. तिच्या काकांनी तिला पकडून घेतलं. "चल अवनी, इथं थांबायची गरज नाही आपल्याला." पार्थ हताशपणे अवनीकडे बघत राहिला. त्याला काहीही करता येत नव्हतं. DNA रिपोर्ट्स येण्याची वेळ जवळ येत होती, पण त्याआधीच शिव आणि करणच्या हाती एक नवीन धागा लागला होता, ज्यामुळे रियाचा खरा चेहरा समोर येऊ शकणार होता. तुम्हाला ही स्टोरीचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.